नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं दुसरं एक्झाम्पल, जे खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे, जे बोर्ड एक्झाम मध्ये 5 वेळेला विचारलेलं आहे 6 मार्कासाठी. ओके, सो बघूया आपण हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे. सो ते एक्झाम्पल आहे, सॉल्व y dx minus x dy plus log x equal to 0. Summer 19, winter 19, summer 23, winter 25, summer 25. सो 5 वेळेला हे 6 मार्कासाठी विचारलेलं एक्झाम्पल आहे. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो आपण काय करूया, पहिल्यांदा दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेऊया. कुठलं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलंय? y dx मायनस एक्स डी वाय प्लस लॉग एक्स dx इज इक्वल्स टू 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन बघितल्यानंतर मला काय ऑब्झर्व होते बघा, इथं dxच्या दोन टर्म दिसतात. एक आहे y dx आणि दुसरी आहे log x dx. सो आपण काय करूया, आपण पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करूया हे डिफरन्शियल इक्वेशन, मग आपण चेक करू ते कुठल्या फॉर्म मध्ये जाते. सो काय होतंय, या पहिल्या आणि शेवटच्या टर्म मधून आपण काय करूया, dx कॉमन घेऊया. ठीक आहे, मग जर dx कॉमन घेतला तर काय राहणार, मग शिल्लक इथून dx कॉमन घेतला तर काय राहणार, y. आणि या टर्म मधून dx कॉमन घेतला तर काय राहणार, प्लस लॉग x. ठीक आहे, सो दोन्ही टर्म मधून मी dx कॉमन घेतला, सो काय राहणार, y प्लस लॉग x. आणि राहिलेली टर्म आहे तशी ठेवा. कुठली आहे, मायनस एक्स dy. ठीक आहे, इक्वल टू 0. मग आता ऑब्झर्व करा, हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे कुठल्या फॉर्म मध्ये मला दिसतंय, एम dx प्लस एन dy इक्वल टू 0. मग या फॉर्म मधलं डिफरन्शियल इक्वेशन असेल तर ते एकतर एक्झॅक्ट असू शकतं किंवा नॉन एक्झॅक्ट असू शकतं. मग आपल्याला काय करायला पाहिजे, ते पहिल्यांदा एक्झॅक्ट आहे की नाही, नॉन एक्झॅक्ट आहे हे चेक करायला लागेल. ठीक आहे, मग मी काय करतो, पहिल्यांदा हे दिलेले डिफरन्शियल इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करतो. काय असतो स्टँडर्ड फॉर्म, एम dx प्लस एन dy इक्वल टू 0. ओके, कम्पेअर केलं तर मला m ची व्हॅल्यू काय मिळणार बघा. m म्हणजे काय असतो, dx चा कोइफिशियंट, dx सोबत जो आहे तो कोण आहे, dx सोबत y प्लस लॉग x. नंतर n ची व्हॅल्यू शोधूया. n म्हणजे काय, dy सोबत जो आहे तो कोण आहे बघा जरा, dy सोबत मायनस एक्स. विथ साइन लिहायला कधीही विसरायचं नाही. सो dy सोबत कोण आहे, मायनस एक्स. ही कशाची व्हॅल्यू आहे, n ची व्हॅल्यू आहे. मग आता आपल्याला माहिती आहे, दिलेले डिफरन्शियल एक्झॅक्ट असो किंवा नॉन एक्झॅक्ट असो, हे चेक करायचं असेल तर काय करायला लागतं, आपल्याला दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह सोडवावे लागतात. कुठले, डेल एम बाय डेल वाय आणि कुठलं, डेल एन बाय डेल एक्स. हे दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपल्याला सोडवायचे आहेत. आणि याची व्हॅल्यू जर इक्वल आली तर आपण काय म्हणतो, डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे. आणि याची व्हॅल्यू जर नॉट इक्वल आली, डिफरंट आली, तर आपण काय म्हणतो, नॉन एक्झॅक्ट आहे. मग काय करणार, ते नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आपण एक्झॅक्ट मध्ये चेंज करणार. ते कसं चेंज करायचं ते आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केलेलं आहे, तरी पण आपण बघणार आहे. ठीक आहे, बघा मग आता पहिल्यांदा काय शोधूया, डेल एम बाय डेल वाय म्हणजे काय, हा जो m दिला याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कोणासोबत, y सोबत. म्हणजे आपला डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर काय असणार आहे, डेल बाय डेल वाय. पार्शियल डेरिव्हेटिव्ह y सोबत कोणाचं, m चं, इक्वल टू, आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह राईट हँड साईडचं, डेल बाय डेल वाय ऑफ काय, y प्लस लॉग x. ठीक आहे, मग m चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह y सोबत कुठल्या सिम्बॉलने डिनोट करतो, डेल m बाय डेल वाय इक्वल टू. आता याचा अर्थ काय असतं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह y सोबत म्हणजे काय, y च्या टर्म्सच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. y सोडून दुसऱ्या कुठल्याही टर्म आल्या तर त्या कन्सिडर करायच्या कॉन्स्टंट. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे त्याच्यामध्ये y च्या टर्म असतील त्याचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, ऍडिशन नाही. सो काय करणार, प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली. पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, y चं. मग याच्यामध्ये y मधली टर्म आहे का, आहे. कुठली आहे, yच आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार. y चं डेरिव्हेटिव्ह y सोबत काय असतं, y. पुढे प्लस, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, लॉग एक्स. मग बघा या लॉग एक्स मध्ये y मधली टर्म आहे का, नाहीये. म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याला माहिती आहे, 0. ठीक आहे, y ची टर्म नसेल
तर ते काय होतं, कॉन्स्टंट होतं आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. सो डेल एम बाय डेल वाय ची व्हॅल्यू मला काय मिळाली, 1 + 0 म्हणजे 1. ठीक आहे. आता सिमिलरली काय शोधायचं आहे, डेल एन बाय डेल एक्स. सो काय करणार आता, हा जो एन आहे तो पार्शियली डिफरन्शिएट करणार कोणासोबत, एक्स सोबत. म्हणजे एक्सच्या टर्म्सचंच डेरिव्हेटिव्ह, एक्स सोडून दुसरी कुठली टर्म आली तर त्याला कॉन्स्टंट कन्सिडर करायचं. ठीक आहे. सो घेऊया डेरिव्हेटिव्ह या एनचा. सो डेल बाय डेल एक्स ऑफ एन, ओके, इक्वल टू डेल बाय डेल एक्स ऑफ मायनस एक्स. दोन्ही साईडचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतलं एक्स सोबत. आता एन चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत कुठल्या सिम्बॉलने डिनोट करतो, डेल एन बाय डेल एक्स इक्वल टू. आता राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. राईट हँड साईड मध्ये काय दिसतंय बघा, मायनस एक्स. कुठली टर्म आहे, एक्स मधली टर्म आहे. कोणती आहे एक्स मधली टर्म, एक्स आहे, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. मग ते एक्स सोडून जे काय राहिले, काय राहिलं एक्स सोडून, -1. मायनस म्हणजे काय, -1 राहिलाय. हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट आणि फंक्शन दोन्ही एकत्र आले तर आपण काय करतो, जो काही कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो आणि जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह तिथं मल्टिप्लाय करायचं. सो कुठला कॉन्स्टंट आहे, एक्स सोडून जे काही राहिले ते कॉन्स्टंट. कोण आहे, -1. सो कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, एक्स मधल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. मग एक्स मधलं फंक्शन कुठलं आहे, एक्सच आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं, 1. ठीक आहे. सो डेल एन बाय डेल एक्स आपल्याला मिळाला -1 × 1 म्हणजे काय, -1. सो बघा दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह मी सोडवले, डेल एन बाय डेल वाय, डेल एन बाय डेल एक्स. ते जर इक्वल असतील तर एक्झॅक्ट होईल आणि जर डिफरंट असतील तर नॉन एक्झॅक्ट होईल. मग आता बघा डेल एम बाय डेल वाय ची व्हॅल्यू 1 आहे आणि डेल एन बाय डेल एक्स ची व्हॅल्यू -1 आहे. म्हणजे हे दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय आहेत, डिफरंट आहेत, नॉट इक्वल आहेत. मग असं असेल तर मी काय म्हणणार, हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या टाईपचं आहे, नॉन एक्झॅक्ट टाईपचं आहे. मग आता आपली मेथड काय सांगते, जर डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट आलं तर काय करा, त्याला एक्झॅक्ट मध्ये चेंज करा. पण एक्झॅक्ट मध्ये जर चेंज करायचं असेल तर काय करायला लागतं आपल्याला, त्याच्या एक इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायला लागतं. मग आता हा इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा डिसाईड करायचा, त्याच्या पण मेथड्स आपण बघितले. हे 4 रूल्स आहेत. बघा, जर डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट आलं, होमोजिनियस असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर घेणार 1/mx + ny. मग बघूया आपलं आता डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते नॉन एक्झॅक्ट तर आलंय, होमोजिनियस आहे का. होमोजिनियस म्हणजे काय, प्रत्येक टर्मची डिग्री सेम यायला पाहिजे. आता इथं बघा पहिली टर्म आहे y, याची डिग्री काय आहे, डिग्री म्हणजे काय, त्या टर्म मध्ये असणाऱ्या व्हेरिएबल्सच्या पॉवरची ऍडिशन. एकच व्हेरिएबल असेल त्याची जी पॉवर आहे तीच डिग्री. सो आता इथं एकच व्हेरिएबल आहे y, याची पॉवर काय 1, म्हणजे पहिल्या टर्मची डिग्री आली 1. तर दुसरी टर्म आहे log x. आता याची डिग्री काय, हे लक्षात ठेवा, log x ची डिग्री असत नाही, फक्त पॉलिनॉमियल फंक्शन्सना डिग्री असते. म्हणजे या फंक्शनची मला डिग्री शोधता येत नाही, म्हणजे डिग्री सेम असायचा प्रश्न पण नाही. म्हणजे हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाहीये. म्हणजे आपला पहिला रूल फेल गेला. ठीक आहे. म्हणजे हे नॉन एक्झॅक्ट आहे पण होमोजिनियस नाही, म्हणजे हे इंटिग्रेटिंग फॅक्टर असणार नाही. मग दुसरा रूल चेक करूया, नॉन एक्झॅक्ट आहे आणि या फॉर्म मधलं डिफरन्शियल इक्वेशन असेल तर 1/mx - ny हा इंटिग्रेटिंग फॅक्टर असणार. मग आता काय, हा फॉर्म काय, पहिल्या टर्मला y ने मल्टिप्लाय केला असेल पाहिजे, दुसऱ्या टर्मला x ने मल्टिप्लाय केला असं पाहिजे, तर हा रूल मी वापरू शकतो. मग तसं आहे का आपल्या इथे, बघा पहिल्या टर्मला कुठं y ने मल्टिप्लाय केलंय का, नाही. दुसऱ्या टर्मला x ने मल्टिप्लाय केलंय पण पहिल्या टर्मला y ने मल्टिप्लाय केलेलं नाहीये, म्हणजे दुसरा रूल सुद्धा येत नाही. मग आता तिसरा रूल चेक करूया, काय, जर आपलं डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल आणि या फॅक्टरचं आन्सर डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स अपॉन एन, या फॅक्टरचा आन्सर जर एक्स मधलं फंक्शन आलं तर मी इंटिग्रेटिंग फॅक्टर घेणार e⁻∫fx dx. सो हा रूल जर मला अप्लाय करायचा असेल तर पहिल्यांदा काय करायला लागेल, हा फॅक्टर सोडवायला लागेल, डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स अपॉन एन. याचा आन्सर आपण शोधूया काय मिळतंय. जर एक्स मधलं फंक्शन मिळालं तर रूल 3 अप्लाय होतो आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काय लिहिणार, e⁻∫, जे काही एक्स मधलं फंक्शन आले ते.
ओके, ठीक आहे. मग बघूया आता फॅक्टर आपण चेक करूया. कुठला फॅक्टर? डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स अपॉन एन. याची व्हॅल्यू एक्स मधली फंक्शन आलं तर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काय लिहिणार? ई रेस टू इंटिग्रेशन तो एफ ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे, मग आता चेक करूया. डेल एम बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय बघा, आपण शोधली इथे 1 मायनस डेल एन बाय डेल एक्स ची व्हॅल्यू किती आहे? -1 ब्रॅकेटमध्ये लिहा डिवाइडेड बाय एन ची व्हॅल्यू काय आहे? इथं आहे बघा एन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन? -x. सो डिवाइडेड बाय -x. ओके, सोडवतो पुढे. इक्वल टू 1 मायनस मायनस काय होणार? +1 डिवाइडेड बाय -x. मग आता 1 + 1 म्हणजे काय? 2 अपॉन -x. मग बघा हा फॅक्टर सोडवला तर त्याचं आन्सर मला काय मिळतं? हे एक्स मधलं फंक्शन मिळतं. आहे ना याच्यामध्ये एक्स, म्हणजे हे काय झालं? एक्स मधलं फंक्शन आहे. म्हणजे आता आपल्याला चौथ्या रूलकडे जायची गरज नाही. जर डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स अपॉन एन याचा आन्सर एक्स मधलं फंक्शन येत असेल तर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. काय आहे मग इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला? ई रेस टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स dx. जे काही फंक्शन आले एक्स मधलं ते इंटिग्रेट करायचं एक्स सोबत ईच्या पॉवर मध्ये. ठीक आहे, हे जर एक्स मधलं फंक्शन आलं नसतं तर काय केलं असतं मी? नेक्स्ट रूल यूज केला असता, चौथा रूल. म्हणजे काय? चौथ्या रूल मध्ये काय करायचं? हा फॅक्टर सोडवायचा आहे, उलट करायचं आहे, पहिल्या फॅक्टरच्या उलट. डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एम बाय डेल वाय अपॉन एनच्या जागी एम, आणि त्याचा आन्सर काय यायला पाहिजे? वाय मधलं फंक्शन. ओके, असं आलं तर मी काय घेणार? इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेस टू इंटिग्रेशन ते वाय मधलं फंक्शन. ओके, लक्षात ठेवा. आता आपला हा पहिला फॅक्टरने कंडिशन सॅटिस्फाय केले. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? ई रेस टू इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स. ठीक आहे, आता सोडूया. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स. काय आलाय बघा? एफ ऑफ एक्स 2 अपॉन -x. इथं लिहूया 2 अपॉन -x. ठीक आहे, आता हे इंटिग्रेशन मला सोडवायचं. सिंपल इंटिग्रेशन आहे. काय दिसतंय? इंटिग्रेशन मध्ये फंक्शन आणि कॉन्स्टंट दोन्ही आहेत. कॉन्स्टंट कोण आहे? -2 आणि फंक्शन कोण आहे? 1 अपॉन एक्स. dx आहे म्हणजे फक्त एक्सच्या टर्म फंक्शन, बाकी सगळ्या कॉन्स्टंट. सो 2 अपॉन मायनस म्हणजे काय? -2 हा कॉन्स्टंट आहे. सो काय करतो आपण? कॉन्स्टंट जर इंटिग्रेशन मध्ये आला तर कुठं लिहितो? इंटिग्रेशनच्या बाहेर. सो काय येणार? ई रेस टू -2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार आपण? 2 आणि मायनस सोडून कोण राहिला? 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन मी घेणार dx सोबत. ठीक आहे, सोडवूया. मग आता हे सिंपल इंटिग्रेशन आहे, सिंपल फॉर्म्युला आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई रेस टू -2 1 अपॉन एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो? लॉग एक्स. ठीक आहे, आता पुढे अजून हे सिम्प्लिफाय होते. जर लॉग आणि नंबरचा बेस सेम असेल तर मी लॉगॅरिथमचा रूल यूज करू शकतो. लॉग आणि नंबरचा बेस जर सेम असेल तर काय होतं? लॉग आणि ई कॅन्सल होतो. फक्त काय राहणार? लॉगच्या पुढचा नंबर जो काय असेल तो, दॅट इज एम. पण त्याला कंडिशन काय आहे? त्या लॉग आणि ईच्या मध्ये कुठलाही नंबर नको. मग आता इथं बघा काय होतंय? लॉग आणि ईच्या मध्ये -2 येतोय. हे पण आपण शिफ्ट करू शकतो. आपल्याला लॉगॅरिथमचा रूल माहिती आहे अजून एक, एन इंटू लॉग एम असेल तर आपण काय करतो? जी काय एन आहे तो कुठं लिहितो आपण? एमच्या पॉवर मध्ये. हा एन कुठं लिहायचा? एमच्या पॉवर मध्ये. ठीक आहे, मग आता -2 जो आहे तो लॉगच्या आधी आलाय, सो तो कुठं लिहिणार मी? या एक्सच्या पॉवर मध्ये. म्हणजे काय येणार बघा? ई रेस टू लॉग एक्स. ठीक आहे, आणि हा -2 कुठे लिहिणार? या एक्सच्या पॉवर मध्ये. ठीक आहे, एवढा सिंपल रूल आहे. मग आता बघा, नंबरचा बेस ई, लॉगचा बेस लिहिलेला नाही याचा अर्थ काय असतो? ई असतो. दोन्ही सेम आहे, सो बाय दिस रूल काय होणार? ते कॅन्सल होणार. म्हणजे राहणार काय? फक्त एक्स रेस टू -2. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर मला काय मिळाला? एक्स रेस टू -2. ठीक आहे, आता हे आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. 8वी मध्ये बघितलंय आपण, निगेटिव्ह पॉवर असणारी टर्म आपण पॉझिटिव्ह करू शकतो. कसं? त्या टर्मला डिनॉमिनेटरला शिफ्ट करायचं. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार? हे एक्स रेस टू -2 डिनॉमिनेटरला गेला तर काय होणार? एक्स रेस टू
2, पण न्यूमरेटरला काय लिहायचं मग त्या केसमध्ये 1. ठीक आहे. सो x रेज टू -2 म्हणजे काय 1 अपॉन x स्क्वेअर. सो हा काय झाला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके. सो आता काय करायचं आहे मला हे जे काही नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मिळाले त्याला एक्झॅक्टला चेंज करायचं आहे. कसं चेंज करायचं? या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला हा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय करायचा मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. सो जे काही आपलं नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे ते मी लिहून घेतो. काय आहे y प्लस लॉग एक्स इंटू dx मायनस एक्स इंटू dy इक्वल टू 0. ओके. याला काय करायचं आहे मला हा इंटिग्रेटिंग फॅक्टर 1/x² मल्टिप्लाय करायचा आहे. किंवा दुसऱ्या शब्दात आपण काय करणार आहे जो हा x² आहे तो या प्रत्येक टर्मला काय करणार आहे डिवाइड करणार आहे. का? कारण x² काय आहे डिनॉमिनेटर मध्ये. ठीक आहे. सो प्रत्येक टर्मला या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या x² ने डिवाइड करूया. ठीक आहे. हा x² आपला डिनॉमिनेटर मध्ये. सो पहिला काय करणार y प्लस लॉग एक्स ला x² ने डिवाइड करणार. नंतर मायनस एक्स ला कशाने डिवाइड करणार x² ने. नंतर काय करणार 0 ला कशाने डिवाइड करणार x² ने. ठीक आहे. सो डिवाइड केला आपण. सो आपली स्टेप कंप्लीट केलं. कुठलंही नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट मध्ये चेंज करायचं असेल तर काय करायचं त्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला जो काही इंटिग्रेटिंग फॅक्टर आलाय त्यानं मल्टिप्लाय करा. ओके. हा. आता नेक्स्ट स्टेपला काय करतो मी ते सिम्प्लिफाय करतो. जे काही इक्वेशन आता मिळाले मला ते सिम्प्लिफाय करतो आपले बेसिक रूल वापरून. काय करतो आता हा जो x² आहे हा न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला काय करतो सेपरेट करतो. छेद वेगळा करतो. म्हणजे काय येणार पहिलं टर्म काय येणार y अपॉन x². पहिल्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटर सेपरेट केला प्लस आता काय करणार दुसऱ्या न्यूमरेटरला हा डिनॉमिनेटर सेपरेट करा म्हणजे काय येणार लॉग एक्स डिवायडेड बाय x² dx. ठीक आहे. हा मायनस आता इथं बघा या टर्म मध्ये काहीतरी सिम्प्लिफाय होते. काय सिम्प्लिफाय होते न्यूमरेटरचा 1x आणि डिनॉमिनेटरचा 1x कॅन्सल होतोय म्हणजे राहणार काय न्यूमरेटरला 1 आणि डिनॉमिनेटरला काय राहणार x. सो 1/x dy आणि इक्वल टू 0 अपॉन x². काय असतं 0 ला कशाने पण मल्टिप्लाय करा आन्सर काय येतं 0 येतं. कशानेही मल्टिप्लाय करा कशानेही डिवाइड करा आन्सर काय येतं 0 येतं. ठीक आहे. ओके. मग आता हे जे आपलं डिफरन्शियल इक्वेशन आहे याच्या पुढे आता काही सिम्प्लिफिकेशन होत नाही. हे कुठल्या टाईपचं आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. मी मगाशी सांगितलंय नॉन एक्झॅक्टला ज्यावेळी आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय करतोय त्यावेळी ते डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या टाईपमध्ये जातं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जातं. मग आता आपल्याला त्याचं सोल्युशन शोधायचं आहे. सॉल्व्ह म्हणजे काय सोल्युशन शोधायचं आहे. मग पहिलं काय करतो मी हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करतो. काय असतो स्टँडर्ड फॉर्म m dx प्लस n dy इक्वल टू 0. मग त्याच्यावरून m शोधूया. m म्हणजे काय dx चा कोइफिशियंट. बघा काय dx चा कोइफिशियंट y अपॉन x² प्लस लॉग एक्स अपॉन x² आणि नंतर n ची व्हॅल्यू. n म्हणजे काय dy चा कोइफिशियंट. काय dy चा कोइफिशियंट dy सोबत असणारा -1/x. साइन लिहायला विसरायचं नाही. सो n ची व्हॅल्यू आहे -1/x. ठीक आहे. आता हे एक्झॅक्ट आहे त्यामुळे एक्झॅक्ट दाखवत बसायचं नाही. जर तुम्हाला सोडवून पाहिजे असेल तर मी देऊ शकतो. बघा इथे एक्झॅक्टला काय लागतं del m/del y आणि del n/del x या दोघांची व्हॅल्यू काय यायला पाहिजे सेम यायला पाहिजे आणि ती येणारच 100%. आपण काही एक्झाम मध्ये करणार नाही. बघा आता del m/del y म्हणजे काय m चं डेरिव्हेटिव्ह y सोबत म्हणजे y च्या टर्म असेल तरच डेरिव्हेटिव्ह y नसेल तर तो कॉन्स्टंट. ठीक आहे. मग पहिल्या टर्म मध्ये बघा y/x² y आहे पण y सोडून अजून त्याच्यासोबत काहीतरी आहे. काय आहे 1/x². हा काय कॉन्स्टंट. फक्त y च्या टर्म फंक्शन त्यांचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बाकीच्या सगळ्या टर्म कॉन्स्टंट. सो हा 1/x² कॉन्स्टंट आहे आणि y फंक्शन आहे. मग कॉन्स्टंट आणि फंक्शन आले तर काय करायचं असतं कॉन्स्टंट बाहेर लिहायचं. कोण आहे कॉन्स्टंट 1/x². आणि काय करायचं जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. फंक्शन कोण आहे y. मग y चं डेरिव्हेटिव्ह y सोबत काय असतं 1. ठीक आहे. नाही लिहिलं तरी चालतं. प्लस तर दुसऱ्या टर्म मध्ये y ची टर्म आहे का नाही. म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट झाला आणि फक्त कॉन्स्टंट आला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय 0. म्हणजे del m/del y ची व्हॅल्यू काय आली 1/x².
सिमिलरली डेल एन बाय डेल एक्स ची व्हॅल्यू पण तीच यायला पाहिजे. आता डेल एन बाय डेल एक्स म्हणजे काय, एनचं डेरिव्हेटिव्ह कोणासोबत घ्यायचं, एक्सच्या टर्म सोबत. एक्स नसेल तर तो काय कन्सिडर करायचा, कॉन्स्टंट. ठीक आहे, बघूया मग आता. -1 बाय एक्स मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. -1 म्हणजे कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. हा म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचं राहिलं, एक्स मधल्या टर्मचं. कुठली आहे एक्स मधली टर्म, 1 बाय एक्स. आणि मला माहिती आहे 1 बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, आपण 12वीमध्ये बघितलंय, -1 बाय एक्स स्क्वेअर. सोडवा, काय येतं बघा आन्सर. मायनस मायनस काय, प्लस. 1 इंटू 1 1, सो 1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणजे बघा इथं डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स दोन्ही सेम आले. म्हणजे हा काय झाला, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन झालेलं आहे. ठीक आहे. हा मग आता आपल्याला हे एक्झॅक्ट आहे कळालं. मग आता काय करणार आपण, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार. काय असतो सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन एन डी वाय इक्वल टू सी. आता हे पण आपण बघितलंय मागच्या व्हिडिओमध्ये, तरी पण एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. एम जो आहे तो कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा. हा एम आपला कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा एक्स सोबत. मग एक्स सोबत जर इंटिग्रेशन घेत असेल तर वायच्या टर्म काय कन्सिडर करायच्या, कॉन्स्टंट. आता एन कम्प्लिटली इंटिग्रेट नाही करायचा, तर एन मधल्या अशा टर्म्स घ्यायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे. ओके, सो बघूया मग. सो इंटिग्रेशन एम कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा. एम काय आहे आपला, वाय बाय एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, कम्प्लिटली इंटिग्रेट करणार. देन प्लस, आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे एन मधल्या अशा टर्म्सचं ज्याच्यामध्ये एक्स नाही. मग आता हा आपला एन आहे, -1 बाय एक्स. मग याच्यामध्ये एक तरी अशी टर्म आहे का ज्याच्यामध्ये एक्स नाहीये. एक पण टर्म अशी नाहीये ज्याच्यामध्ये एक्स नाही. सो अशा मग केसमध्ये आपण एन ची व्हॅल्यू काय घ्यायची, 0. ठीक आहे, सोडवूया मग आता हे पुढे. त्या इंटिग्रेशन मध्ये ऍडिशन आले, सो आपण काय करणार, प्रत्येक फंक्शनचं इंटिग्रेशन सेपरेटली सोडवणार. ठीक आहे, आणि कॉन्स्टंट आला तर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिणार. मग आता वाय बाय एक्स स्क्वेअर, याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे, वाय. सो हा काय करणार आपण, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिणार. ओके, आणि मग जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन घेणार. कुठला फंक्शन आहे, 1 बाय एक्स स्क्वेअर. सो इंटिग्रेशन कोणाचं घेणार, 1 बाय एक्स स्क्वेअरचं एक्स सोबत dx प्लस. तर दुसऱ्या टर्म मध्ये चेक करा कुठला कॉन्स्टंट आहे का, नाहीये. वायची टर्म नाहीये किंवा दुसरा कुठलाही कॉन्स्टंट नाहीये. सो हे दोन्ही पण फंक्शन आहे. सो इंटिग्रेशन काय करणार, या फंक्शनचं घेणार एक्स सोबत. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. एक्स मधल्या टर्म्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअरचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि झिरोचं इंटिग्रेशन काय असतं, 0 असतो. सो तो नाही लिहिला तरी चालतं. इक्वल टू काय येणार, सी. ठीक आहे, आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया आणि आपण हे इंटिग्रेशन सोडवूया. सो वाय इंटू, आता 1 अपॉन एक्स स्क्वेअर. हा बघा 1 अपॉन एक्स स्क्वेअर, माझ्याकडे पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन आहे पण डिनॉमिनेटरला असणाऱ्या नाही, न्यूमरेटरला असणार आहे. मग हे जे पॉवर फंक्शन एक्स स्क्वेअर हे डिनॉमिनेटरला आहे, ते मी जर न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर काय होतं, त्या पॉवर फंक्शनच्या पॉवरचं साइन चेंज होतं. म्हणजे एक्स रेस टू प्लस 2 चं काय होणार, एक्स रेस टू मायनस 2. सो काय येणार, वाय इंटू इंटिग्रेशन एक्स रेस टू मायनस 2 dx. सेम सेकंड फंक्शन मध्ये पण करूया. प्लस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर, परत डिनॉमिनेटरला पॉवर फंक्शन येतं आणि आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन मध्ये कोशंट रूल एक्झिस्ट होत नाही. ठीक आहे, सो मी काय करतो, हा जो डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर आहे तो न्यूमरेटरला शिफ्ट करतो. म्हणजे परत तेच होणार, पॉवर टर्म जर न्यूमरेटरला गेली तर काय होतं, पॉवरचं साइन बदलतं. म्हणजे एक्स स्क्वेअर वरती गेला तर काय होणार, एक्स रेस टू मायनस 2. सो इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू एक्स रेस टू मायनस 2 dx इक्वल टू सी. ठीक आहे, सोडूया. आता हे एक्स रेस टू मायनस 2 चं इंटिग्रेशन सोडवायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेशनचा पॉवर फंक्शनचा रूल यूज करायला पाहिजे. काय आहे तो, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन dx म्हणजे काय, पॉवर जी काय त्याच्यामध्ये +1 करायचं डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी. एकदम सिंपल रूल आहे. सो देअरफॉर वाय आहे तसा. आता मग एक्स रेस टू मायनस 2 चं इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेस टू मायनस 2 प्लस 1
डिवायडेड बाय सेम तेच. आता -2 + 1 काय असतं? -1. ठीक आहे. मग काय ना सांगा, x⁻²चं इंटिग्रेशन x⁻1 आणि डिवायडेड बाय काय सेम तेच -1. ओके. नंतर पुढे प्लस. ओके, आता काय दिसतंय बघा, इंटिग्रेशन मध्ये मल्टिप्लिकेशन दिसते लॉग x आणि x⁻²चा. आता इंटिग्रेशनचा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे बाय पार्ट्स रूल, पण तो कधी अप्लाय होतो? दोन वेगवेगळ्या टाईपच्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन असेल तर. मग चेक करा आता हे दोन्ही फंक्शन जे आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे आहेत का. सो लॉग x हे कुठल्या टाईपचं फंक्शन आहे? लॉगॅरिथमिक. आणि x⁻² हे कुठल्या टाईपचं फंक्शन आहे? अल्जेब्राइक. म्हणजे इथं दिसतंय क्लिअरली दोन वेगवेगळ्या टाईपच्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे हे इंटिग्रेशन सोडवायचं असेल तर मला बाय पार्ट्स रूल वापरायला पाहिजे. पण त्याच्या आधी आपण या दोन्ही फंक्शनचा सिक्वेन्स ठरवतो बाय युजिंग लीट 8 रूल. हा जर तुम्ही रूल नाही वापरला तर बाय पार्ट्स रूल आपला चुकू शकतो, म्हणजे इंटिग्रेशन येण्याचे चान्सेस कमी आहे. ठीक आहे. मग आता ली 8 रूल कशासाठी वापरतात? त्या दिलेल्या दोन फंक्शनचा सिक्वेन्स ठरवण्यासाठी. मग कुठले दोन फंक्शन आहेत? लॉगॅरिथमिक आणि अल्जेब्राइक. मग बघा, लीट रूल मध्ये पहिला कुठलं फंक्शन आहे? लॉगॅरिथमिक. आणि नंतर कुठलं आहे? अल्जेब्राइक. म्हणजे आपल्याला जे दिलंय ते सिक्वेन्स मध्येच आहे. सो काहीही चेंजेस करायची गरज नाही. मग आपण काय करूया? ली 8 रूल प्रमाणे सिक्वेन्स आहे, त्यामुळे आपण काय करणार? बाय पार्ट्स रूल यूज करणार. ओके. काय असतो बाय पार्ट्स रूल? पहिलं फंक्शन आहे तसं, पहिलं फंक्शन इथं काय आपलं? लॉग x इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शन काय आपलं? x⁻². मायनस इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेटमध्ये परत काय करायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पहिल्याचं, त्याला मल्टिप्लाय करायचं दुसऱ्याच्या इंटिग्रेशनने. ते सोडवा, त्याचं इंटिग्रेशन घ्या x सोबत प्लस c. हा आपला बाय पार्ट्स रूल आहे. ठीक आहे. सो अप्लाय करूया. काय मग पहिलं फंक्शन आहे तसं. कुठलं आहे पहिलं फंक्शन? लॉग x इंटू इंटिग्रेशन दुसऱ्याचं. दुसरं फंक्शन कोण आहे? x⁻². याचं इंटिग्रेशन. ओके. मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिला काय घ्यायचं आहे? डेरिव्हेटिव्ह पहिल्याचं. कोण आहे पहिला? लॉग x. लॉग xचं डेरिव्हेटिव्ह इंटू कोणाचं इंटिग्रेशन? दुसऱ्याचं इंटिग्रेशन. कोण आहे दुसरं फंक्शन? x⁻². त्याचं इंटिग्रेशन dx प्लस c किंवा इक्वल टू c. ठीक आहे. लक्षात आलं ना? पहिलं आहे तसं लॉग x आहे तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन x⁻²चं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशनच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? पहिल्यांदा फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग xचं डेरिव्हेटिव्ह, आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? दुसऱ्याच्या इंटिग्रेशनने म्हणजे x⁻²च्या इंटिग्रेशनने. हे सोडवा, जे काही येईल तो शेवटी इंटिग्रेट करायचा x सोबत. ठीक आहे. मग सोडूया. देअरफॉर आता बघा इथं सिम्प्लिफाय होतंय प्लस मायनस. जेवढं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे ते सगळं करा. प्लस मायनस y इंटू -1 म्हणजे काय? -y. आणि x⁻1 म्हणजे 8वी मध्ये आपण रूल बघितलाय. -1 आपण कसं वाचतो? इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय? उलटा. सो एक्सचा उलटा काय? 1/x म्हणजे डिनॉमिनेटरला जाईल. सो काय मिळालं मला? y इंटू -1 म्हणजे -y आणि अपॉन x. x इनव्हर्स म्हणजे डिवाइड बाय x प्लस लॉग x आहे तसा. ओके. आता x⁻²चं इंटिग्रेशन आपण आताच बघितलंय. काय असतं x⁻²चं इंटिग्रेशन? x⁻² प्लस 1 डिवायडेड बाय -2 प्लस 1. मग x⁻² प्लस 1 म्हणजे काय? x⁻1 डिवायडेड बाय सेम -1. ठीक आहे. मायनस इंटिग्रेशन मध्ये. आता इंटिग्रेशन मध्ये पहिला काय घ्यायचं? लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह. काय असतं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह? 1/x इंटू x⁻²चं इंटिग्रेशन. आत्ताच सोडवलंय आपण. काय असतं x⁻²चं इंटिग्रेशन? x⁻² प्लस 1 म्हणजे काय? -1 डिवायडेड बाय -1 dx इक्वल टू c. ठीक आहे. सोडवूया. आता हे इंटिग्रेशन फक्त आपल्याला सोडवायचं राहिलेलं आहे. -y/x आहे तसा. आता बघा परत या दुसऱ्या टर्म मध्ये काय सिम्प्लिफाय होतंय? परत डिनॉमिनेटरला -1 आहे म्हणजे हा प्लस आणि हा मायनस. काय होणार? मायनस. हा लॉग x आहे तसा न्यूमरेटरला राहील आणि x इनव्हर्स म्हणजे काय?
एक्सचा उलटा 1/x म्हणजे हा एक्स परत डिनॉमिनेटरला जाणार आणि न्यूमरेटरला काय राहणार लॉग एक्स. सो प्लस मायनस मायनस लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स इनवर्स खाली गेला म्हणजे काय होणार डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे. नेक्स्ट आता इंटिग्रेशन सोडवायचं आहे. सो पहिला काय सिम्प्लिफाय होतंय का बघा, कुठला कॉन्स्टंट बाहेर येतोय का बघा, येतोय कुठला -1 आणि हा मायनस 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 काय होणार प्लस. आता अजून काय सिम्प्लिफाय होतंय, 2x टर्म आहेत. सो या आपल्या सिम्प्लिफाय होतील. मग आपल्याला रूल माहिती आहे 2x टर्मचा म्हणजे आता 8वी मध्ये आपण रूल्स ऑफ इंडायसेस बघितलाय. जर दोन टर्मची डिव्हिजन असेल आणि त्यांचा बेस सेम असेल a raised to m अपॉन a raised to n असेल तर आपण काय लिहितो, त्या इंडायसेसची सबट्रॅक्शन घेतो a raised to m minus n. ठीक आहे. मग आता इथं बघा दोन टर्मची डिव्हिजन आहे x raised to -1 अपॉन x. मग काय करणार, बेस सेम आहे म्हणजे काय करणार, जो बेस आहे तो आणि इंडायसेसची सबट्रॅक्शन. हा -1 सबट्रॅक्ट करणार डिनॉमिनेटरच्या इंडेक्स मधून. याचा इंडेक्स काही लिहिलेलं नाही, याचा अर्थ काय 1 आहे. मग x raised to -1 म्हणजे किती, x raised to -2. ठीक आहे. सो बघा म्हणून 8वीचे रूल्स ऑफ इंडायसेस खूप इम्पॉर्टंट आहेत. सो बघा हा मायनस प्लस झाला आणि इंटिग्रेशन मध्ये काय राहणार x raised to -2. ओके, कसं आलं ते मी तुम्हाला सांगितलंय. पुढे इक्वल टू c. ओके, आता फक्त याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं राहिले. तिसऱ्यांदा आपण आता इंटिग्रेशन घेणार आहे. हे आहे तसं राहील -y/x मायनस लॉग x/x प्लस x raised to -2 चे इंटिग्रेशन युझिंग पॉवर फंक्शन. काय येणार, x raised to -2 प्लस 1 म्हणजे किती -1 आणि डिवायडेड बाय तेच -2 प्लस 1 म्हणजे काय -1. सो x raised to -2 चे इंटिग्रेशन x raised to -2 प्लस 1 -1 डिवायडेड बाय -2 प्लस 1 -1 इक्वल टू c. ठीक आहे. फक्त आता एक लास्ट ही सिम्प्लिफिकेशन करूया, आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळेल. ओके, सो -y/x मायनस लॉग x/x आहे तसा. परत बघा प्लस मायनस काय होणार मायनस आणि x इनवर्स x चा उलटा म्हणजे काय 1/x इक्वल टू c. याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होत नाही. सो दिस इज आवर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. सो बघा मित्रांनो, इतकं सिंपल एक्झाम्पल होतं जे 6 मार्कसाठी 5 वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. सो आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. जर समजलं असेल तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट तर जरूर द्या आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.